भंडारा जिल्ह्यातून एक संतापजनक बातमी समोर येते। लाखांदूर तालुक्यातील सरांडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली आहे। तब्बल 39 गावांच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या या केंद्रात डॉक्टरच उपलब्ध नसल्याने रुग्णसेवा पूर्णपणे कोलमडली आहे। गरिबांना उपचारासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी धाव घ्यावी लागत असून प्रशासनाचा हा गलथान कारभार आता चव्हाट्यावर आलाय। सरांडी बुजुर्ग येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार नियमित चव्हाट्यावर येत असून येथल्या मिळणाऱ्या असुविधांमुळे उपचारासाठी आलेल्या रुग्णांची गैरसोय होत आहे। असंच प्रकार या 2 दिवसातही आधीही घडलं आणि आधीपासूनही असे प्रकार घडत असून संपूर्ण दवाखान्यात अस्वच्छता, डॉक्टरांची अनुपस्थिती आणि परिचारिकेवर एवढ्या मोठ्या 31 गावाच्या रुग्णसेवेची जबाबदारी देणे हे कितपत योग्य आहे। तरी माझी प्रशासनाला मागणी आहे की येथली आरोग्यसेवा सुरळीत करण्यासह डॉक्टरांवर योग्य कार्यवाही करावी अशी मी मागणी करीत आहे। सरांडी बुजुर्ग येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा जो भोंगळ कारभार निदर्शनास आला, त्याद्वारे असं लक्षात आलेलं आहे की जनतेने निवडून दिलेला जो उमेदवार आहे रसिका रंगारी जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्य करत आहेत, परंतु असं निदर्शनास आलं की त्यांची मुलगीच जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करत आहे। त्यामुळे मी स्वतः जिल्हाधिकारी साहेब यांना भेटून निवेदन देत आहे की तुम्ही यांना तात्काळ जिल्हा परिषद सदस्य पदावरून निलंबित करा आणि तसेच मुख्य कार्यपालन अधिकारी साहेब भंडारा, जिल्हा परिषद भंडारा आणि निवडणूक आयुक्तांना भेटून त्यांच्या सदस्यत्व रद्द करण्याची मी मागणी करत आहे। आपण भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सरांडी येथे आहोत। इथं असताना नागरिकांनी थेट असा आरोप केला आहे की शासकीय वेळेत जे डॉक्टर्स, जे नर्स हे शासकीय वेळेत इथं दवाखान्यात राहायला पाहिजे होते, मात्र जेव्हा रुग्ण सकाळी येतात तेव्हा त्यांना योग्य तो आरोग्य सेवा भेटत नाही। डॉक्टर इथं गायब असतात, नेहमी उपस्थित नसतात। त्याच्यामुळे नागरिकांनी मोठा आरोप केला आहे। तर ह्या ठिकाणी जर दुसरीकडे बघितलं, जो प्रसाधनगृह आहे हाही मोठ्या प्रमाणात खऱ्या थुंकीने मडून गेलेला आहे। तर तिसरीकडे जर विचारलं तर ह्या ठिकाणी जे बोर्ड्स लागलेले आहेत हे बोर्ड्स हे जुने असून अपडेट बोर्ड्स अजून लावण्यात आलेले नाहीत। त्यामुळे नागरिकांनी असा आरोप केला आहे की आरोग्य सेवा जर व्यवस्थित भेटत नसेल तर हे डॉक्टर नेमके कामाचे तरी काय। त्यामुळे अशा डॉक्टरांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केलेली आहे। टॉप न्यूज मराठीसाठी मी साहिल रामटेके, लाखांदूर, भंडारा।